एकीकडे बाई वाड्यावर या असं मिशीवर ताव लावून आपला स्वाभिमान दाखवणारे लोक, तर दुसरीकडे एका नर्तिकेसाठी आपला परिवार सोडून तेरे इश्क में जान लुटा देंगे असा विचार करत आत्महत्या करणारे लोक. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. घटना ताज्याच आहेत. उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड या नर्तिकेमुळे स्वतःवरच गोळी झाडून घेतली. तर दुसरीकडे जामखेडच्या खरडा रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेने संदीप सुरेश गायकवाड या व्यक्तीच्या दबावामुळे आत्महत्या केली. आता या केसमधील गोविंद बर्गे आणि संदीप गायकवाड हे दोघेही विवाहित. अगोदर लावणी म्हटलं की अंगभर साडी चोळी नेसून आपल्या डोळ्यांनीच कला सादर करत समोर फेटे घातलेल्या लोकांच्या डोक्यावरील एका नजरेत फेटे उडवणारी कला, ढोलकीचा ताल, घुंगरांची छनछन आणि समोर गादीवर बसल्या बसल्या पैशांची उधळण करणारा माणूस, ही होती कला. पण हे सगळं आता बंद झालं. त्याची जागा घेतली आता अंगप्रदर्शन करत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या आणि त्या अंगप्रदर्शनाला भुलणाऱ्या लोकांनी. कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमापायी गेवराई तालुक्यातील उपसरपंचाने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे. धाराशिव तालुक्यातील येडशी येथून जवळच असलेल्या साई कला केंद्रातील नर्तिकेकडून होत असलेली पैशांची मागणी आणि सततच्या भांडणाला कंटाळून विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी 9 डिसेंबर पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे मृताच्या चुलत बहिणीला नर्तिकीनेच ही घटना कळवली. असुरबा अंकुश कांबळे, राहणार जुई ढोकी, धाराशिव असे आत्महत्या केलेल्या या युवकाचे नाव आहे. कांबळे मागील 6 महिन्यांपासून येडशीतील यशोदा स्टोन क्रशरवर कामाला होता. क्रशरपासून काही अंतरावरील साई कला केंद्रातील नर्तकी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे, राहणार हरंगुळ, तालुका जिल्हा लातूर हिच्याशी त्याचे प्रेम प्रकरण होते. पूजा अश्रुबासोबत नेहमी घरी येत होती. यामुळे अश्रुबा व त्याची पत्नी साक्षी हिचे भांडण होत असे. या कारणावरून साक्षी माहेरी पुणे येथे गेली होती. अश्रुबा कांबळे व नर्तकी पूजा वाघमारे यांच्याही पैशांच्या कारणावरून सातत्याने भांडण होत असे. पूजा वाघमारे ही अश्रुबाला नेहमी फोन करून साई कला केंद्रावर बोलवून पैसे मागत होती. त्यामुळे अश्रुबाने घरातील सोने व पोस्टात भरलेली RD सुद्धा मोडली. सातत्याने नर्तकी पैसे मागत असल्यामुळे अश्रुबाला कंटाळा आला होता. पत्नी ही सोडून गेल्यामुळे तो निराश झालाय. या निराशेतून त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ भारत कांबळे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. नर्तकी गायकवाड हिला अटक केली आहे. पूजाने आत्महत्येचा प्रकार पहाटेच मृताची बहीण छबुबाई यांना सांगितला. नंतर ही घटना उघड झाली. दरम्यान या गुन्ह्यात मृत अश्रुबा याला त्रास देणाऱ्यांमध्ये पूजा गायकवाड सोबत आणखी कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. कला केंद्रातील आणखी कोण अश्रुबा आणि पूजा यांच्या संपर्कात होते याची माहिती लवकरच पोलीस तपासात समोर येणार आहे. अश्रुबा कांबळे मागील 3 दिवसांपासून नर्तकी पूजा वाघमारे सोबत कारने, जिचा क्रमांक MH14 FX 2777 या कारने फिरत होता. विशेष म्हणजे नर्तकीच्या सांगण्यावरून अश्रुबा याने जुनी कार विकत घेतली होती. प्रवासात एकत्र असतानाच त्यांच्याच पैशाच्या कारणावरून नेहमी भांडण व्हायचे. त्यामुळे अश्रुबा याने साडीने चोराखळी शिवारातील सोनवणे कॉलेजजवळ जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या झाडाला गळफास घेतला. गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी सरपंच गोविंद जगन्नाथराव बर्गे यांनी पारगाव तालुका वाशी, जिल्हा धाराशिव येथील कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेम प्रकरणातून 10 सप्टेंबरला डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार 3 महिन्यांपूर्वीच घडला होता. संबंधित नर्तकीने त्यांचा बंगला नावावर करण्याची गळ घातली होती आणि ही पुन्हा तशीच घटना घडली आहे. घटनेच्या काही वेळापूर्वी मृत अश्रुबा कांबळे यांनी स्टेटस ठेवले होते, कधी रडायचं नाही, मी जर कधी अचानक मेलो तर, असे वाक्य त्याने लिहिले. पहाटेची वेळ असल्याने त्याच्या परिचितांनी स्टेटस पाहिले नाही. सकाळी हा प्रकार उघड झाला. आता यामध्ये चूक कोणाची सांगायची तर ती त्या नर्तिकेची नाही. तिने केलेल्या अंगप्रदर्शनाला आणि गोडगोल बोलणाऱ्या तिच्या शब्दांना प्रेम समजणाऱ्या लोकांची आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.